पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज शनिवार 27 डिसेंबर रोजी विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल 26 डिसेंबर होता, कालचा वार शुक्रवार होता, तर काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। आज 27 डिसेंबर आजचा वार शनिवार आहे, तर आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे आज शनिवारीच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेलेला होता, आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे आज 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल पैसे जमा झालेले आहेत, त्याचप्रमाणे आज सुद्धा पैसे जमा होत आहेत, कारण उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असणार आहे। उद्या रविवार असल्यामुळे आजच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले होते। त्यामुळे आज शनिवार या ठिकाणी 27 डिसेंबर पासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासूनच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणीने मागच्या महिन्यापासून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांची वाट भरपूर पाहिलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना कालपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। काल सकाळी 7 वाजल्यापासूनच पैसे जमा होत होते, म्हणजेच काल शुक्रवार होता, काल 26 डिसेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे झालेले आहेत, जमा झालेले आहेत। आज शनिवार आहे, 27 डिसेंबर आहे, तर आज सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि डायरेक्ट सोमवारी परत 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत, त्या अनुषंगाने आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, महानगरपालिका, त्यासोबत राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होता। तर या हिवाळी अधिवेशनामुळे आणि राज्यामधील स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य झालेलं नव्हता, परंतु सध्याच्या स्थितीला हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, निवडणुका संपलेल्या आहेत आणि या हिवाळी अधिवेशनामध्येच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचे परिपत्रक काढण्यात आलेलं होता, निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे शेवटचे 2-4 दिवस राहिलेले आहेत। त्या अनुषंगाने मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी तशा प्रकारे माहिती दिलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या आता सुरुवात होणार आहे, तर या नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना काही ना काही खरेदी करता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून
कालपासूनच निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। काल शुक्रवार होता, काल या ठिकाणी 26 डिसेंबर होता, आज शनिवार आहे, आज 27 डिसेंबर आहे। तर आज सुद्धा या ठिकाणी पैसे वाटप होत आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आजच्या 27 डिसेंबरच्या शनिवारच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर वाट पाहिली, यापुढे वाट पाहायची गरज भासत नाही। काटाकाट बहिणींना पैसे जमा होत आहेत। भरपूर लाडक्या बहिणींनी सकाळपासून बँकेमध्ये जाऊन पैसे काढायला सुरुवात केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणीने पैसे सुद्धा काढून आणले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये खाटाघाट उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। फक्त तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता येत नाही, तर तुमच्या खात्यामध्ये मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। तर लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी ची अट रद्द करण्यात आलेली आहे। जी सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी ची अट लावण्यात आलेली होती, तर ती केवायसी ची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। जरी तुम्ही केवायसी केलेले असेल किंवा तुम्ही केवायसी केलेले नसेल तरी पण तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। तशा प्रकारची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून जर तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला नवीन वर्षामध्ये नवीन हप्त्यांसाठी या ठिकाणी केवायसी करणे बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींना केवायसीची अट शिथिल करून रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होत आहेत। त्यामुळे सकाळपासूनच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहेत, कारण लाडक्या बहिणींनी भरपूर वाट पाहिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की सरकारला आम्ही पुढच्या पंचवार्षिकला मतदान करणार नाही, सरकारने आम्हाला पैसे दिलेले नाहीत, लाडकी बहीण योजना बंद केलेल्या आहेत। या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांच्या लक्षात आलेल्या होत्या। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पोहोचलेले होत्या। त्यामुळे फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी निधी वाटपाचे आदेश थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना दिलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी काल काही तांत्रिक अडचण आल्यामुळे काल जास्त बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत, परंतु आज सकाळपासून हे पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहेत, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत, तर त्या लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण अशा पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। यापुढे त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा वेळ घेणार नाही, कारण आपण थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। ज्यांचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचा बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल, त्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून परवा दिवशी या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता आणि परवा दिवशी निर्णय घेतल्यामुळे कालच भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज सुद्धा भरपूर बहिणींना पैसे येत आहेत, कारण उद्या रविवार आहे। लाडक्या बहिणींना उद्या रविवार असल्यामुळे काही बँका सुरू असतात, काही बँका बंद असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजच पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील आणि लाडक्या बहिणी आजच पैसे काढून सुद्धा आणणार
आहे. तर आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज जास्तीत जास्त बहिणींना पैसे सोडण्यात येणार होते, परंतु लाडक्या बहिणींना या डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची असल्यामुळे आज या ठिकाणी या 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यातील तालुक्यांमधील या गावांमध्ये असेल या ठिकाणी तरच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आज 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे. उद्या रविवार असल्यामुळे उद्या सुट्टी आहे, त्यामुळे उद्या पैसे येणार नाही. डायरेक्ट परवा दिवशी सोमवार आहे, तर सोमवारी परत एकदा हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्यावरती अन्याय होणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे भरगंड पैसा असेल, ज्या लाडक्या बहिणी शेतकरी असतील त्यांच्याकडे 5 एकर 10 एकर 15 एकर 20 एकर शेतजमीन असेल, प्रगतशील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही, ज्या लाडक्या बहिणी एसटीने रेल्वेने प्रवास करतात, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना राहायला चांगलं घर नाही, बंगलो नाही, ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी वापरत नसतील तर अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली असेल, ज्या लाडक्या बहिणीने 5 एकरांच्या पुढे शेतजमीन घेतलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा पुढे गेलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही खरोखर गरजू असाल, तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. म्हणजेच केवायसी केलेले असो किंवा नसो तरी पण काळजी करू नका, कारण राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे यांची सर्वांची केवायसी लगेच करणं शक्य होत नसतं. त्यामुळे महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून फेब्रुवारीपर्यंत या केवायसीची मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि या केवायसीची अट फेब्रुवारीच्या हप्त्यापासून लागू होणार आहे. सध्याच्या स्थितीला नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची अट लागू होत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसी केलेले असेल किंवा नसेल केलेले तरी पण काळजी करायची गरज नाही. परंतु नवीन वर्षापासून सुरळीतपणे सुरू लाभ ठेवायचा असेल तर केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी राज्यामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. राज्यातील 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साड्या नेसलेल्या होत्या, कपाळाला टिकल्या लावलेल्या होत्या, डोक्यांना केस लावलेले होते, कानामध्ये जुबे घातलेले होते, नाकामध्ये नथनी घातलेले होते, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या, या ठिकाणी बोटांमध्ये अंगठ्या घातलेल्या होत्या, पायांमध्ये पैजण, या ठिकाणी बोटांमध्ये परत जोडवी घातलेली होती. तर बघा लाडक्या बहिणींना, अशा पद्धतीने 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी तृतीय पंथांचा या ठिकाणी अवतार घेतलेला होता. म्हणजे त्यांनी सरकारला सांगितलं की आम्ही तृतीय पंथ आहोत, आम्ही सुद्धा महिला आहोत, आम्ही सुद्धा सरकारच्या बहिणी आहोत. आता ते एकतर पुरुष होते आणि त्यांनी पैशाच्या लालचेपोटी अशा प्रकारचे कृत्य केलेले होते. आता हे सरकारच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा 14,000पेक्षा अधिक पुरुषांवरती कडक कायदेशीररित्या कारवाई करून या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे वसूल करायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या आणि त्यांनी सुद्धा लाभ लाटल्याचं सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून अशा सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींवरती सुद्धा कारवाई करून त्यांची नोकरी घालून त्यांच्याकडून पैसे वसूल करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, सरकार म्हणते की हे जे पैसे आहेत तर हे पैसे गोरगरीब जनतेचे आहेत आणि हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. परंतु याच्यामध्ये श्रीमंत घरामधील महिला असतील, सरकारी कर्मचारी असतील, असे जे पुरुष असतील तर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गरीब महिलांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करत आहेत. गरीब महिलांच्या तोंडावरचा हात या ठिकाणी घिसत आहेत, म्हणजेच हातातला घास या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की यापुढे ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांनाच पैसे सोडले जातील, ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, ही लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे या ठिकाणी अर्थव्यवस्था त्यांची चांगली झाली पाहिजे, त्यांचं अर्थ खाते या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना सुरू झालेली होती. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्यामुळे सरकारने केवायसी आणली. आता या केवायसीची अट पुढच्या महिन्यापासून लागू होत आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला सर्वांना लाभ मिळत आहे. आता बघा
लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आज शनिवार आहे, आज 27 डिसेंबर आहे, तर आज 27 डिसेंबर शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट किती पैसे वाटप होत आहेत त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले होत्या की राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते आणि अन्नपूर्णा योजनेचे पैसे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देऊ असं सरकार म्हटलेलं होतं. परंतु सरकार कधीपासून या 3 गॅसचे पैसे देणार आहे, तर बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये सध्याच्या स्थितीला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा उशीर झाल्यामुळे एकत्रितपणे वाटप होत आहे आणि लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळण्याचे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित होणार आहेत. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संपूर्ण भारतामधील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत गॅस वितरित करत आहेत, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व महिलांना गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित केले जाणार आहेत. बघा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट आता आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींचे आज शनिवार 27 डिसेंबर रोजी खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जाईल आणि त्यांच्या खात्यामध्ये खटाखट नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करू नका अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज शनिवार आहे, तर आज जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. कारण उद्या रविवार असल्यामुळे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असल्यामुळे आजच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तशा प्रकारे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. तर अशा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. बघा काल पैसे जमा झालेले आहेत, आज सुद्धा पैसे जमा होत आहेत, उद्या पैसे जमा होणार नाहीत आणि परत एकदा सोमवारी हे पैसे जमा होणार आहेत. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. काल भरपूर बहिणींना पैसे आले, आज सुद्धा भरपूर बहिणींना पैसे येतील आणि परवा दिवशी सोमवारी सुद्धा भरपूर बहिणींना पैसे येणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता, तुमचा सुद्धा जास्त वेळ न घेता जी काय माहिती आलेली आहे त्या माहितीवरती फोकस करूयात. बघा लाडक्या बहिणींना तुम्ही शेतकरी बहिणी असताल तर तुम्हाला शेतामध्ये भरपूर कामे असतात. यामध्ये काही दारी देणे असेल, शेतामध्ये काही लावलेलं असेल तर त्यामध्ये गवत असतं तर ते गवत काढणं असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींना काही पेरणी करायची असेल, गव्हाचा आता सीझन आहे त्यामुळे शेतकरी बहिणींना गव्हांची काही पेरणी करायची असेल, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी शेतामध्ये कामाला जात असतील, मोलमजुरी करत असतील, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण जास्त टाइम न घेता कमी शब्दांमध्ये जी काय माहिती आलेली आहे ती माहिती सांगत आहे. ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% आपण फायदा करून देत असतो. कारण आपल्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट अपडेट असतात त्या सर्व लेटेस्ट अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर सुद्धा करत असतो. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरत होत्या, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कालच निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, त्यासोबत जळगाव असेल, जालना असेल, त्यासोबत रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, तर असे जे आपले महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये 1 ते डिसेंबरच्या अगोदर पैसे जमा होतील. आता 27 डिसेंबर सुरू आहे. आता 2-3 दिवसांमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता सूत्रांकडून मिळत आहे. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असलेल्या त्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबरच्या अगोदर पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींचं 2026 नवीन वर्ष या ठिकाणी गोड होत आहे. सरकारच्या माध्यमातून गोड सुद्धा केलं जात आहे. KYC केलेलं नसेल तर KYC करून घ्यायचे आहे.